जय जिनेंद्र. पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ 5 भाग 85. जैन लोकगीते. जैन साहित्याच्या विविध शाखांविषयी बऱ्याच विद्वानांनी लेखकांनी बरेचसे लिखाण केले आहे. एवढेच नव्हे तर संस्कृत, अपभ्रंश, कन्नड, तामिळ, तेलुगू, मराठी, गुजराती व हिंदी या विविध भाषेतील जैन साहित्यावर देखील अधिक भर देण्यात येत असून त्या भाषेतील साहित्य प्रकट झाले आहे तथा होऊ पाहत आहे. बरेचसे मराठी जैन साहित्य देखील उजेडात आले आहे, परंतु मराठी लोकगीतांचा विभाग मात्र फारच दुर्लक्षित राहिला आहे. मराठी लोकगीते तथा लोककथा हा भाग अद्यापपर्यंत अप्रकाशित राहिला असून त्यावर भर देणे अत्यावश्यक आहे. मराठवाड्यातील जैन लोकगीतांचे संकलन कै नांदापूरकर यांनी केले असून महाराष्ट्राच्या सर्व प्रदेशातील जैन लोकगीतांचे व लोककथांचे संकलन करून ते प्रकाशात आणणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातून भगवान जिनेंद्राच्या पूजेसाठी, भक्तीसाठी तथा अनेक धार्मिक उत्सवांसाठी जैन समाजातील अनेक ज्ञात कवी तथा कवयित्रींच्याकडून अशा लोकगीतांचा वापर केला जातो. मराठी भाषेतील लोकगीतांचे संकलन जसे डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी करून मराठी साहित्याला एक नवीन देणगी बहाल केली, त्याचप्रमाणे जैन लोकगीते आणि लोककथा यांचे संकलन करून मराठी जैन साहित्यात एक नवीन दालन उघडणे सहज शक्य आहे. मराठी जैन लोकगीतांमधून आपणाला समाजाच्या विविध अंगाचे स्वरूप पाहावयास मिळते. लोकगीते ही पूर्णतः धार्मिक तत्वावर आधारित नसून या विविध लोकगीतातून जैन समाजाचे रीतिरिवाज, चालीरूढी, परंपरा दिसून येतात. काही लोकगीतातून आचारधर्म, पर्व, उत्सव यांचे वर्णन आढळून येते, तर काही लोकगीतांतून तीर्थक्षेत्रे, यात्रा याविषयींची माहिती मिळते. तसे पाहता लोकगीते म्हणजे स्त्रियांचे एक अमोल असे धन आहे. लोकगीतातून जास्तीत जास्त स्त्री जीवनाविषयीची माहिती मिळते, कारण हा लोकगीतांचा वारसा पुरुषांच्यापेक्षा जास्त प्रमाणात नव्हे, पूर्णतः स्त्रियांच्याकडूनच चालत आला आहे. भारतीय स्त्री जीवनाचे वैशिष्ट्य काही आगळेच आहे. इतर स्त्री जीवनाशी त्याची तुलना केली असता भारतीय स्त्री जीवन निश्चितपणे अतिश्रद्धाशील आणि निष्ठावान असल्याचे दिसून येईल. कारण या भारतीय स्त्रीच्या समोर रामायण महाभारतातील सीता, द्रौपदीसारख्या शीलवान स्त्रियांची चरित्रे सतत डोळ्यासमोर असलेली दिसून येतात. स्त्री जीवनाचे विविध पैलू घडविण्याचे महान कार्य या पुराणादी साहित्याने पार पाडले आहे. तरीसुद्धा स्त्री जीवनाचे खरेखुरे प्रतिबिंब या सर्व साहित्यापेक्षा लोकगीतात अधिक स्पष्टपणे उमटलेले आढळून येते. अशा आदर्श भारतीय स्त्री जीवनात जैन स्त्री तरी कशी बरे मागे राहील? जैन गृहिणीची नित्य दिनचर्या चालू असताना देखील त्यातील थोडा का होईना वेळ काढून तो धर्माचरणात व्यतीत केल्याशिवाय राहणार नाही. एवढेच नव्हे तर या स्त्रियांच्या दिनचर्येची सुरुवातच मुळी तीर्थंकरांच्या नामस्मरणाने होत असते. सकाळी उठताच ती गुणगुणू लागते, दिवस निघुनी म्हणते जिन जिन, मग प्रपंचाचं काम आटपिन. परंतु केवळ नामस्मरणाने तिचे समाधान होऊ शकत नाही. भगवंतांचे दर्शन उरकूनच पुढील कामात मग्न व्हावे असे तिला मनोमन वाटते व ती स्वतः जिन भगवंतांच्या पूजेची तयारी करू लागते व इतरांनाही बरोबर घेते. सकाळी उठुनी अष्टद्रव्य तबकात, चला जिन मंदिरात दर्शनाला, गुलाबाची फुलं धुवुनी तबक भरा, जिनालयी पूजा करा भक्तिभावे. त्या महान भगवंतांची स्तुती ही स्त्री आपल्या गीतातून करीत असते. भगवंतांचा महिमा किती महान आहे व तो गाता गाता विद्वान देखील कसे थकून गेले आहेत. वीराचारे वीरा, रविचारे रविराजा, माझा नमस्कार तुला त्रिलोकाचा त्रिलोक राजा. मोठे मोठे पंडित गुण गाता थकलेले,
इंदू म्हणे तुझ वीरा, गुण गाऊ वाट येले. ही स्त्री ज्या मंदिरात पूजा करण्यासाठी गेलेली असते ते मंदिर तरी किती सुंदर, सर्वत्र स्वच्छता टापटीप, प्रभूचरणावर वाहिलेल्या जाई जुई व मोगरा तथा गुलाबादी फुलांचा वास दरवळत आहे. कापुराच्या सुगंधाने अवघे वातावरण सुगंधित करून टाकले आहे. घंटानाद होत आहे. झोपेतून उशिरा उठलेल्या स्त्रियांची भगवंत पूजेसाठी एकच घाई उडालेली आहे. ती सकाळची वेळ धर्मकार्य करण्यात अत्यंत महत्त्वाची असून स्त्रियांनी कोणती दक्षता घ्यावी याचेही सुंदर विवेचन करण्यात आले आहे. मंदिरातले जाता कुणाशी बोलू नये, वेळ धर्माची आहे. मंदिरातले जाता कुणाशी बोलू नये, मनाचे सोडू नये नमकार मंत्र. नमकार मंत्राची महती तर सर्व जैन धर्मियांकडून गायली जाते, परंतु स्त्रीच्या दृष्टीने तो नमकार मंत्र म्हणजे अमूल्य निधी असून आत्मशुद्धीचे रामबाण औषध आहे. ती म्हणते, पंचग नमोकार साखरीचा रवा, याने माझा जिव्हाळा शुद्ध झाला. पंचग नमोकार साखरीची पुडी, याने माझी कुडी शुद्ध झाली. या नमोकार मंत्रांचे चिंतन केले असता स्वर्गप्राप्ती सहज सुलभ होते, संकटाचे निवारण होते व आत्मशुद्धीची महान देणगी देखील या नमोकार मंत्राने प्राप्त होते. या देवदर्शनाबरोबरच त्या स्त्रीच्या हृदयात गुरुदर्शन, गुरु उपदेश, शास्त्र प्रवचन यांच्याविषयी देखील अधिक जिव्हाळा आहे. काही लोक तर या गुरूंच्या दर्शनासाठी इतके आतुर झाले आहेत की ते कित्येक अंतर पुढे चालत गेलेले आहेत. काही जण तर अक्षरशः लोटांगणे घालीत आहेत. गुरु आले म्हणती राहिले कोसामानी, शिष्य जाती लोटांगणी. संपूर्ण संसाराचा त्याग करून रानावनात तपश्चर्या करीत राहणे, पंचेंद्रियावर ताबा मिळवणे हे किती कठीण कर्म, परंतु ते देखील हे जैन मुनिवर्य यथास्थित पार पाडतात. ज्ञानाची प्राप्ती होताच ते इतर श्रावकजनांना हितोपदेश देतात व यथाशक्ती अहिंसादी कर्मापासून दूर राहण्यास विनवून शास्त्र प्रवचनादीमध्ये मन गुंतवून ठेवण्याचा उपदेश करतात. महान गुरुवर्यांनी हे सर्व साध्य करून घेतल्याचे पाहून श्रावकांना अचंबा वाटतो. ते म्हणतात, मुनी महाराजांची दीक्षा कठीण आहे फार, उभ्याने घेते आहार. भगवान महावीरांची कैवल्य मूर्ती तथा ज्ञानज्योत पाहताच मन कसे उचंबळून येते. फक्त त्यांच्या नामस्मरणाने देखील मुक्तिपदाची प्राप्ती होऊ शकते. हा दृढ आत्मविश्वास खालील ओळीतून प्रकट झालेला दिसेल. कैवल्याची ज्ञानज्योत तू, तेजपुंजी रवी तू, तव तेजाने त्रैलोक्य न्हाले, चमचम लखलखले. शिवाय मुक्तीची चैतन्यमूर्ती, अरिहंत सिद्ध प्रभू तू, तव स्मरणाने अनंत ज्योती, मुक्तिपदा जाती मुक्तिपदा जाती. भगवान महावीरांचे नाव घेताच पापाचा भार हलका होऊन आत्मा मुक्तिपदाला कसा जातो याचे सुंदर विवेचन केले असून सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन व सम्यक चारित्र्य या तीन रत्नत्रयांचा मार्ग त्यांनी कसा दाखविला आहे त्याचे सुंदर विवेचन केले आहे. महावीरांचे नाव घेता पापभार हलका होई, आत्मा तुमचा हलका होऊनी मुक्तिपदाला ग जाई. तसेच सम्यक दर्शन ज्ञानचरित्र मुक्तात्म्यांची आहे शिडी, मार्ग दावणी मुक्त जाहले महावीर स्वामी. वर उल्लेख केलेल्या सर्व कडवकातून आपल्याला धार्मिक जीवनविषयी माहिती मिळते. जैनांचा मुख्य देव म्हणजे महावीर स्वामी. महावीर स्वामींचा हितोपदेश म्हणजेच आत्मशुद्धीचे खरे औषध. त्या उपदेशानुसार जो आचरण करेल त्याची लवकरात लवकर आत्मशुद्धी होऊन तो मोक्षप्राप्तीला योग्य ठरेल. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत व जीवनाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सम्यक दर्शन चारित्र्य यांचे जो आचरण करेल त्याला त्वरित सुखशांती प्राप्ती होईल. थोडक्यात
भगवान महावीर स्वामींच्या नामोच्चारणाने अनेक दुःखांचा नाश होऊन सुखप्राप्तीचा मार्ग कसा मोकळा होईल याविषयीचे विवेचन प्रस्तुत ठिकाणी करण्यात आले आहे. या धार्मिक लोकगीतांशिवाय आपणाला अनेक इतर प्रकारची लोकगीते तथा ग्रामीण गीते पाहावयास मिळतात.